संध्याकाळ झाली की घरात देवाला दिवा लावायचा, यामुळे घर प्रसन्न राहते, सकारात्मक ऊर्जा घरात येते आणि घरातही छान असं प्रसन्न वाटतं. त्या पद्धतीनं दिवा लावून घेतला आणि दुसरा दिवा होता तो म्हणजे तुळशीसाठी. तुळशीला तुपाचा दिवा लावायचा हे वाचलं होतं. मग काय लावला तुपाचा दिवा आणि ते पण लावला अगरबत्तीच्या काडीने. अगरबत्ती ओवाळून घेतली आणि तुळशीला पण दिवा लावला आणि अगरबत्ती पण लावली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आज आले होते पाहुणे. जेव्हा पाहुणे येतात तेव्हा एवढी सगळी भांडी पडतात. नॉर्मली रोज एवढी भांडी पडत नाहीत आणि आज एवढी छान एक गोष्ट घडली ना आणि एवढं छान वाटलं, प्रसन्न वाटलं. म्हणजे असं झालं की आज एकदम असं भरून आल्यासारखं झालं. आज आल्या होत्या आज्जे सासूबाई. त्यांना जायचं होतं आळंदीच्या देवदर्शनाला आणि त्यांनी खूप दिवसाची इच्छा होती आणि थकलेल्या होत्या. चालायला होत नव्हतं. खूप असा दम लागत होता. मग मी त्यांना आळंदीत देवदर्शनाला घेऊन गेले आणि जे सोबत होते दुसरे पाहुणे वगैरे ते म्हटले की बाहेरूनच दर्शन करू. त्यांची खूप इच्छा होती आतमध्ये जाऊन समाधीवरती डोकं ठेवून दर्शन घ्यायची. मग पाहिलं तर तिथे ऑफिसमध्ये विचारलं, ऑफिसच्या म्हणजे कमिटी असते तर तिथल्या लोकांना विचारलं, तुम्हाला पण असा कधी जर प्रॉब्लेम आला, आजी असतील खूप थकलेल्या असतील, त्यांची इच्छा असते दर्शन करायची, तर त्यावेळेस तुम्ही असं नक्कीच करू शकता. ऑफिसमध्ये जायचं आणि सांगायचं आजी आहेत त्यांना चालवणं होत नाही. आजीसोबत एक माणूस सोडतात आणि डायरेक्ट जी रांग असते ना तर तिथून सोडतात आणि डायरेक्ट दर्शन होतं. त्यांचे डोळे अगदी भरून आले आणि त्यांना खूप जास्त छान वाटलं. म्हणजे तुझ्यामुळं माझं दर्शन झालं. त्यांनी असे काही फळं, मिठाई वगैरे आणली होती आणि मुलांना खायचं म्हणजे का त्याच्या घशातच अडकतं. त्यांना मिठाई वगैरे गोड तर नकोच वाटतं. आणि सगळं वरती ठेवून दिलं. म्हटलं की बघितल्यावरती खातील म्हणून हे सगळं वरती वगैरे फ्रीजवरती ठेवून दिलं होतं आणि हे मिठाई बस म्हणे नको, कारण त्यांना रोज भेटते म्हणून असेल कदाचित. आम्ही लहान होतो त्यावेळेस आम्हाला वाटायचं कधी मिठाई भेटते की. हा असा दिवस छान होता, मस्त वाटलं.